गुरुकुलात शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक, अवताडे साहेबांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो. शून्यातून विश्व उभं करणं ही तशी साधी सोपी गोष्ट नसते. मी पण ग्रामीण भागातून आलो, पडत ठेचकाळत शिकत. खेड्यातल्या माणसाला एक अंगभूत शहाणपण असतं, ते त्याने वापरलं तर तो योग्य ठिकाणी पोहोचतो. आमचे मास्तर आम्ही शाळेत असताना एका जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची. म्हणायचे, एकदा जपानहून एक शेतकरी आपल्या गावाकडे आला आणि त्याला एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला दिसला. तो जपानी शेतकरी होता, प्रोग्रेसिव्ह. त्यांनी त्याला उठवलं. म्हणला, मित्रा, हे मागं पसरलंय ते शेत कुणाचं आहे? ते जांभई देत. म्हणला, आपलंच आहे. आणि म्हणला, एवढं मोठं शेत आहे, त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू? म्हणला, चांगलं बी बियाणं पेर त्याच्यात. त्याने काय होईल? म्हणला, तर चांगला पाणी पुरवठा कर त्याला. त्याने काय होईल? तर चांगले खतं कीटकनाशक वापर. त्याच्याने काय होईल? म्हणला, अरे म्हणला, अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर. त्याच्याने काय होईल? अरे पीक चांगलं येईल तुझं. त्याने काय होईल? उत्पादन वाढेल तुझं. त्याच्याने काय होईल? बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला. त्याने काय होईल? यार तुझ्याकडे खूप पैसा येईल. मग काय होईल? अरे तुला आरामात राहता येईल. मग येऊ म्हणला, आता काय करायला लागलो मी? पुन्हा झोपला. गोष्टीतला शेतकरी व्हायचं नाही असं मास्तरांनी सांगितलं. ती धडपड करण्याची प्रवृत्ती लहानपणीपासून आली आणि आम्ही धडपड पर्यंत तरी पोहोचलो. आता अशीच धडपड करत अवताडे साहेब सुद्धा शून्यातून हे विश्व उभे करते झाले. त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार. मगाशी त्यांनी फार कृतज्ञतापूर्वक, मी पाटील साहेबांना म्हणलं, तुमचं राजन पाटील साहेब नाव मला माहिती, पण राजन मालक असा उल्लेख त्यांच्यावरच्या प्रेमापोटी बरेच जण करतात आणि अवताडे साहेबांनी त्यांचे मनापासून ऋण मानले. मला असं वाटतं की आपण जिथून मोठे झालो, ज्यांनी आपल्याला ते हात लावलेले असतात त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माणसं नेमकं ते विसरतात. रामनगरकरांनी त्यांच्या रामनगरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की त्या यात्रेमध्ये शासनकाठी घेऊन दोरावरनं एक माणूस चाललेला असतो आणि त्याच्या कमरेला कासरे बांधलेले असतात आणि त्या कासऱ्याची टोकं गर्दीमधल्या काही माणसाच्या हातात असतात आणि तो तोल सांभाळत त्या दोरावरनं चालत असतो. त्या गर्दीला त्या कासरे धरलेल्या माणसांचं भान नसतं, पण त्या चालणाऱ्याला मात्र त्या प्रत्येक चेहऱ्याचं भान असतं. तसं आपण जेव्हा कुठेतरी पोहोचतो त्यावेळी त्या सर्व गर्दीतल्या चेहऱ्यांचं भान असणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी आधी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, आज तुम्ही ज्यांना जीवन गौरव दिलेला आहे त्यांनी खरोखरीच खूप मोठं उल्लेखनीय कार्य त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये केलेलं आहे, सार्वजनिक जीवनामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे कृतज्ञतापूर्वक तुम्ही त्यांना जीवन गौरव पुरस्कार देताय. त्याबद्दल तुमचं आणि त्यांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आता आम्ही खेड्यातनं आलेले पोरं म्हणजे दोन पद्धतीचे पोरं असतात. आगाऊ विद्यार्थी असतात आणि उद्धट विद्यार्थी असतात. आम्ही आगाऊ या सदरात मोडणारे विद्यार्थी. आगाऊ विद्यार्थी म्हणजे काय? एक दिवस एक बागेतल्या पेरूच्या झाडावर एक जण पोरग चढलं आणि मग ते बागेवाले काका ओरडले, खरे पिंट्या काय करायला लागलास ते पेरूच्या झाडावर? काही नाही काका, माझी विट्टी अडकली ती काढायला लागलो. अरे ती 6 महिने झाले विट्टी तिथं बघायला लागलो, तवाच का नाही काढली? तवा पेरू कच्चे होते ना म्हणला. आता हे आगाऊ पोरग असतं. पण उद्धट विद्यार्थी जो असतो तो डेंजर असतो. एक दिवस विद्यार्थी उशिरा येतो शाळेत. मास्तर विचारतो, अरे पांड्या काल का नाही आला? तो म्हणतो, का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? आज का उशीर झाला तुला? नाही, माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करू. हे बघ, उद्या उशिरा आला तर तुला कोंबडा करीन, काळ्या मसाल्यात करा, झणझणीत करा. हा उद्धट विद्यार्थी. आम्ही आगाऊ या विद्यार्थ्यात सदरात मोडणारे होतो. आगाऊपणा हा काय असतो तर गोष्टीची उत्सुकता, कुतूहल
प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा जागृत करून आपण पुढे 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 जायचं असतं. आज आवताडे साहेबांनी शून्यापासून सुरुवात केली, पत्र्याची शाळा आधी केली, तिथून प्रवास करत करत आज त्यांनी श्रीकृष्ण गुरुकुल केलं, श्री राधा गुरुकुल केलं, मुलांसाठी वेगळं केलं, मुलींसाठी वेगळं केलं. आज असंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातले शिक्षणाचा भाग बनतायत आणि ते मुख्य प्रवाहात येण्यासाठी महत्वाची मदत आवताडेच्या शिक्षण संस्थेची त्यांना होणार आहे. ही त्यातली महत्वाची गोष्ट. एकच फक्त गोष्ट असते की जिथून आपण शिकून गेलो त्या मातीकडे, त्या माणसांकडे, त्या भाषेकडे बघणं खूप गरजेचं असतं. आज विद्यार्थ्यांना महत्वाची गोष्ट तेवढीच सांगायची की आपण सगळे इंग्रजी माध्यमांमध्ये शिकू लागलो. इंग्रजी आता भाषा न वाटता फॅशन वाटायला लागली. ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्याकडे असं बघते, तर बाप, ह्याला इंग्रजी येत नाही, भिजलेल्या कुत्र्याकडे पाहतो तसं बघतात. पण आपल्या भाषेतली गंमत आधी जर आपण समजून घेतली नाही, आपली भाषा किती मोठी आहे हे समजून घेतलं नाही. आता बघा, इंग्रजीमध्ये मुळाक्षर किती आहेत? 26 आहेत. आणि मराठीमध्ये किती आहेत? 52 आहेत. नुसता अनुस्वार बदलला तरी शब्दाचा अर्थ बदलतो. तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. तोडली, अनुस्वार द्या काय होतं? तोंडली. भाड, एक अनुस्वार द्या काय होतं? भांड. रग, अंगातली रग असते ना, त्याच्यावर अनुस्वार दिला की रंग होतो. मजूर, त्याच्यावर अनुस्वार दिला की मंजूर होतो. एकात, त्याच्यावर अनुस्वार दिला की एकांत होतो. आपल्या भाषेतली, आपल्या संस्कृतीतली, आपल्या परंपरेतली महत्वाची गंमत आपण जर समजून घेतली नाही आणि परकीय भाषेचंच आपण लांगुल चालन करत बसलो तर आपली अवस्था कशी होईल? एका गावात एक सामाजिक कार्यकर्ता होता, लोकांची कामं करायचा. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले, अण्णा तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष. अण्णा म्हणले, मला कशाला? नाही नाही म्हणले, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत गावातले, तुम्ही लोकांचे कामं धामं करता, तुम्ही व्हा अध्यक्ष. बरं म्हणले, फक्त कपडे चांगले घाला गाड्या. अण्णा म्हणले, कपड्यात काय? नाही म्हणले, तुमचं कसं जुन्या फॅशनचं ते धोतर, 3 गुड्डेचं शर्ट, गामछा, गांधी टोपी, अध्यक्षाला बेकार दिस. तुम्ही नवीन फॅशन आली, शर्ट पॅन्ट घाला म्हणले. मग ते मित्रांच्या आग्रहाला बळी पडले. बरं म्हणले, बाजारात जाऊन शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी आणून बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती. मग बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोला म्हणले, मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, जरा ती पॅन्ट लांब झाली, विधभर कापून देताल का टिप मारून? बायको भाकऱ्या भाजत होती. म्हणली, तुम्ही गाव भरलाच कराच्या भाकऱ्या भाजी, आम्ही कुठं कुठं बघायचं? जा तुमच्या आईला सांगा, मला दिवसभर टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं म्हातारीला? बरं म्हणले, आईकडे गेले. म्हणले, मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे. म्हातारी म्हणली, बाबा आज एखादस या वयात तरी देव देव करू दे. तुला आई बायको करून दिली, लेख आहे, जा त्यांना सांगा, आई कावर पुरायची तुला? बरं म्हणले, लेखीकडे गेले. म्हणले, माय संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली, पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे. आणि ती गेली कार्यक्रम तालमीला. मी कंटाळले, कपडे गुंडाळून आरमारीत टाकले आणि गेले गावात कामं करायला लोकांचे. अर्ध्या घंट्यानी ते बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली. तिला आठवलं, बाया नवरा अध्यक्ष आहे, पॅन्ट आणली एवढी कौतिकाने. तिने आपली अलमारी उघडली, पॅन्ट काढली, विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. घंट्याभराने म्हातारी आली. बाया म्हणली, ह्याला आई का वार पुरायची? तिने पॅन्ट काढली, विधीपेक्षा जास्त कापली, टिप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमाच्या अगोदर लेख आली. म्हणले, पप्पांचं असंच असतं, आम्हाला गडबडीत उगाच काम सांगायचं. तिने विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रमात. आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि आपल्या भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज जर ते केलं नाही तर उद्या आपण काय म्हणून ओळखले जाणार? आणि सगळ्या पोरींना एक कळकळीचं आवाहन आहे, जेव्हा तुम्ही लग्नाच्या वयाच्या व्हाल तेव्हा हुंडा मागणारा माणूस तुमच्या घरी आला तर त्याला आधी हाकलून द्या. हुंडा घेणाऱ्याशी लग्न करायचं नाही, हुंडा घेणारा नामर्द, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण घरात बायकोला लग्न करून आणतो, तिला घरची लक्ष्मी म्हणतो, ती आपल्या लेकरांना जन्म देते, वंश वाढवते. आईमाईवरनं शिवी दिली तर राग येतो आपल्याला. मग ती लक्ष्मी घरात आणताना भीक मागायसारखे पैसे कशाला मागायचे?
तुमच्या मनगटावर तुमचा विश्वास आहे की नाही हा फार महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जे पोरं आहेत त्यांनी हुंडा घ्यायचा नाही, ज्या पोरी त्यांनी हुंडा द्यायचा नाही. त्यांच्या आई बापांनी लक्षात ठेवा. काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. माणसं शून्यातनं जेव्हा पुढे 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 शिकत शिकत जायला लागतात, मगाशी ज्योतिताई म्हणाल्या तसं ज्ञान ही गोष्ट महत्वाची आहे, वाचन ही गोष्ट महत्वाची आहे. ज्ञान ही कुठल्या वर्गाची वर्णाची मालकी नाहीये. जो शिकेल त्याचं ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमचे मास्तर एक तात्पर्य कथा सांगायची. ते म्हणले एकदा काय झालं, ते म्हणले तुम्हाला माकडाची टोपीवालीची गोष्ट माहितीये का? म्हणलं हो. ते म्हणले त्याचा सेकंड पार्ट माहितीये का? म्हणलं नाही. ते म्हणले सेकंड पार्ट असा आहे की ते टोपीवालं म्हातारं झालं आणि त्याच्याने काही टोप्याचा धंदा काही होईना. मग त्यांनी नातू आणला बिझनेस मध्ये. नातवाला सांगितलं हे बघ बाबा, ते जंगलात जाशील, जेवून तिथं दशम्या खाशील, झाडाखाली झोपशील, निवांत आपले खानदानी सवय म्हणले. मग उठल्यावर त्या माकडांनी जर टोप्या नेलेल्या असत्या तर त्यांना वाकडं दाखव, ते वाकडं दाखवतील. मग त्यांना दगड मार, ते फळं फेकून मारतील, ते खा. नंतर टोपी काढून टाक, मग टोप्या गोळा करून जा बाजारात विकून ये. ते म्हणतो थँक्यू ग्रँडपा, तुम्ही ट्रेड सिक्रेट सांगितलं बिझनेसचं. सची गेला जंगलात, दशम्या खाऊन जास्तच वेळ झोपला. उठून बघितलं तर माकडाने टोप्या नेल्या होत्या. मग त्याचा आजोबाचं सांगणं आठवलं. त्याने वाकडं दाखवलं, माकडांनी वाकडं दाखवलं. यांनी दगड मारले, त्यांनी फळं फेकून मारले, यांनी फळं खाल्ले. यार म्हणले वाह, शेवटी टोपी काढून टाकली तर कुणीच टोपी नाही टाकली. त्याला आश्चर्य वाटलं. आयला माकडांना ऍक्शन कळली नाही काय? झाडाजवळ गेलं ते, पुन्हा टोपी काढली आणि खाली टाकली तर कुणीच टोपी नाही टाकली. एक जाड माकड झाडावरनं खाली आलं, त्याच्या एक थोबाडीत दिली आणि त्याला म्हणलं तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय? आजोबा प्रत्येकाला असतात, प्रत्येकाचा अधिकार आहे. मगाशी वाचन संस्कृतीविषयी उहापोह झाला, त्याची मला जास्त चांगली गोष्ट वाटली. आज महानायक जेव्हा वाचलं तेव्हा सुभाषचंद्र बोसांचं इतकं व्यक्तिमत्व वेगळं आणि इतकं अंगावर येणारं आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. कारण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात 5 मार्काचं 2 पॅरेग्राफ असलेलं, त्याच्यातच शिकून पास व्हा. पण जेव्हा एखाद्या माणसाचा संघर्ष इतक्या समोर आपल्या येतो त्यावेळी आपण कितीतरी दिवस त्या विचारांमध्ये गुंग राहतो. विश्वास पाटलांसारख्या लेखकांनी समाजावर एक चांगले प्रेरणादायी उपकार केलेले आहेत, त्या पिढीवर केलेले आहेत. त्यांना ते वाचून नवनवीन माहिती होते, ज्ञान मिळतं आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आज त्यांना समर्पक असा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे असं माझं मत. तर आपल्याला शिकत असताना आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकतो त्यामधल्या मास्तरांचा आदर करायला शिका. उद्या शिकून जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. माझ्या आयुष्यातली एक गोष्ट आहे की मी बीडमधल्या चंपावती शाळेत शिकत असताना आमचे जे हेडमास्तर होते मुकुंद कुलकर्णी नावाचे, आणि आम्ही 10वीत असताना एक दिवस मला वर्गात सांगितलं तुला हेडमास्टरने बोलवलं. मी इतका घाबरलो, कारण त्या काळात हेडमास्टरने बोलवलं म्हणजे लाल बावटाच होता, डेंजरस खून होती. म्हणजे काय चुकलं माझा ह्याचा विचार करत होतो मी. कारण त्या काळात मास्तर पोरांना हाणायचे. आता हाणलं तर आई वडील तक्रार करतात पालकांची. तेव्हा मास्तरने मारलं नाही तर मास्तरवर शंका घ्यायची, अरे हानीत नाही पोराला. तर मला बोलवलं म्हणून मी घाबऱ्या घुबऱ्या गेलो हेडमास्तरांच्या खोली. तर त्यांनी मला एक प्रशस्ती पत्र दिलं पोस्ट कार्डच्या आकाराचं. त्यावर लिहिलं होतं हा मुलगा शालेय जीवनात वक्तृत्व आणि नाट्य यामध्ये सातत्याने यशस्वी झाला म्हणून माझ्यातर्फे हे प्रशस्ती पत्र. त्या बक्षीस समारंभाला 2च माणसं होती, एक देणारा आणि एक घेणारा. मी आजही ते प्रशस्ती पत्र जपून ठेवलंय, कारण त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मला कधी मिळणार नाही याची मला खात्री आहे. अवताडे सरांना एक विनंती आहे की तुमच्या गुरुकुलामध्ये जे विद्यार्थी वेगळं काहीतरी करू इच्छित आहेत, ज्यांच्यात तुम्हाला ती चमक दिसते, त्यांना आवर्जून त्यांचं कौतुक अशा पद्धतीनं करा. कारण पुढच्या वाटेवर ही शिदोरी त्यांच्या कामाला येते आणि ही शिदोरी फार महत्वाची असते. अरे हे काय आलंय, चिठ्ठी कोणी आणली? हे गल्लीत गोंधळ, दिल्लीत मोजरा, एखादा राजकारणावरचा डायलॉग घ्यावा असं नसतं. अशा चिठ्ठ्या पाठी जाऊ नका कृपया. रस्त्यात डॉक्टर भेटला की लगेच पॅन्ट खाली करता का द्या इंजेक्शन म्हणून? पाहुणा आणला ते बोलायला कशाला आणलाय?
डायलॉग म्हणायचे आधीच टॉकीज मध्ये जाईनात लोक, त्याच्यामुळे आम्ही परेशान आहेत. चौकडा आम्ही रील बनवायला लागलो, या पिक्चरला कोणी रील पाहते, पिक्चर पाहत नाही. त्यात तुम्ही डायलॉग म्हणून आधीच मोडायला लागलेत आमचे सगळे संसार. खरं तर आज या कार्यक्रमाला आलो त्याचं प्रमुख कारण आमचे सोलापुरातले ज्येष्ठ जुने, ज्यांनी आमचा सगळा संघर्ष पाहिलेला आहे, असे विठ्ठलभाऊ बडगंची, ज्यांच्यामुळे मी आलो. विठ्ठलभाऊनी खूप जुन्या काळापासून आमचे सिनेमे, नाटकं इतक्या प्रेमाने लावलेले आहेत. सोलापुरात विठ्ठलभाऊचा फोन आला की आम्हाला कार्यक्रमाला यावं लागतं, हे एवढं सोपं आहे. त्यांनी मला फोन केला, मी म्हणलं आता येऊ का नको, या म्हणले. मग मी आलो. तर विठ्ठलभाऊंसारखी सिनियर मंडळी आमच्या मदतीला होती. आणि मी पुन्हा त्या शिक्षक वृंदाकडे येतो. आवताडे साहेब, तुमच्या शिक्षक वृंद खरोखरीच चांगला असणार, त्याशिवाय एवढी विद्यार्थी संख्या असू शकत नाही आणि एवढे आई वडील विश्वासाने मुलं तुमच्याकडे सुपूर्द करतात, तेव्हा ते सुसंस्कृत व्हावेत, या समाजाचा चांगला भाग व्हावेत, अशी त्यांची इच्छा असेल, हे स्वाभाविक असतं. आणि मास्तरांचा आदर करायला शिका. आमच्या पूर्वीच्या काळात मास्तर रस्त्याने चालला, आम्ही घाबऱ्या गोबऱ्या मान खाली घालून बाजूने चालायचो. मास्तरने बघितलं नव्हतं, काय बघायला लागलं सर दिल्ली थोपाडीत. तर त्या मास्तरांचा आदर करणं, कारण ते आपल्याला स्वतःचं रक्त आटवून, स्वतःचं ज्ञान आटवून आपल्याला शिकवत असतात आणि तो मुलगा घडावा यासाठी प्रयत्न करत असतात. आणि मास्तर हा नेहमी विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असतो, हे पोरांनी लक्षात ठेवायला पाहिजे. एकदा एक अशी IITचे 4 विद्यार्थी होते आणि त्यांनी एक दिवस काय केलं, परीक्षेत चालू असताना परीक्षेच्या आदल्या रात्री पार्टी केली. आणि पार्टीमुळे दुसऱ्या दिवशी ते उठले नाहीत वेळेत आणि पेपरला गेले नाहीत. ते म्हणले आयला आता बोंब झाले. पण ते आता IITचे म्हणल्यावर हुशार विद्यार्थी. मग ते 4घही जण सरांना भेटले. सर म्हणले आमची चूक झाली, काय झालं, याचे वडील ICU मध्ये होते आणि आम्ही त्यांना बघायला गेलो, वापस येताना गाडीचा टायर फुटला, त्याच्यामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही, त्यामुळे परीक्षा देऊ शकलो नाही. आमचा हा पेपर बुडला तर आमच्या आयुष्याचं खूप नुकसान होईल. मास्तर म्हणले काळजी करू नका, तुमची सेपरेट परीक्षा घेऊ, तुम्ही उद्या पेपर सांगतायत सगळे, परवा या म्हणले. परवा सगळ्याची 4घाची परीक्षा वेगळी घेणार मी, तुमचं नुकसान होऊ देत नाही. आले परवा दिवशी 4 जण. तर मास्तरनी 4घांनाही 4 वेगवेगळ्या वर्गात बसवलं. एक पेपर दिला, त्याच्यात 2च प्रश्न होते, गाडीचा कोणचा टायर फुटला आणि कोण कोणत्या सीटवर बसलो, 2च प्रश्न. त्याच्यामुळे मास्तरला हुशारी शिकवायच्या आधी विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे. मास्तर हा मास्तर असतो. आपण जसं म्हणून ते गुरुपौर्णिमेला आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, तसं आपण आई वडिलांबरोबरच गुरुच सगळ्यात महत्वाचं. आणि गुरु म्हणजे जीवनातल्या अंधाराचा नाश करणारा, अज्ञानाचा नाश करणारा, अज्ञान तिमिराचा नाश करणारा, म्हणून आपला गुरु महत्वाचा. तर त्या सगळ्या मुलांनी मुलींनी ती गोष्ट लक्षात ठेवायची. आणि पुढे जाऊन आयुष्यामध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आता ज्योतिताईंनी एक वेगळा विनोद सांगितला, पुढे जाऊन काय करायचं. तो मुलगा म्हणतो मला वंश वाढवायचा आहे, हे वाढवायचं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुम्ही काहीतरी करू लागाल समाजासाठी, त्यावेळी एक तात्पर्य कथा लक्षात ठेवायची. एका जंगलामध्ये एक आग लागली होती आणि एक चिमणी त्याच्यात चोचीतनं पाणी आणून त्या आगीत टाकून ती विझवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या बऱ्याच खेपा झाल्यावर लांब बसलेला एक कावळा हसायला लागला आणि तो तिला म्हणला तुझ्या पाण्याने थोडीच आग विझेल. तेव्हा त्या चिमणीने दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ती म्हणली माझ्या पाण्यामुळे आग विझेल की नाही हे मला माहिती नाही, पण उद्या या घटनेविषयी लिहिलं जाईल तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांच्या नसेल, हे जास्त महत्वाचं. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा आग विझवणाऱ्यांच्या यादीत तुमचं नाव आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ग्रामीण भागातून मोठे होते आहात, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की शेतकरी बांधव हा या मातीचा खरा सुपुत्र आहे. आज जर त्याला आपण न्याय दिला नाही तर उद्या निसर्ग आपल्याला न्याय देत नसतो, या मताचा मी आहे. माझं तेच म्हणणं आहे की आपल्याकडे साधं टिकल्याचं पाकिट विकणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. एखाद्या लोखंडी शिगेचे खिळे करणाऱ्याला विचारलं ते म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि एका दाण्याच्या धान्याचे हजारो दाणे करणारे शेतकरी बिझनेसमॅन कसा नाही, हा आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
त्याचं उत्तर कसं मिळणार? तर मुलांना एक लक्षात ठेवा, जर तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलेले असाल तर शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत आपल्याला लढायचं, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना न्याय मिळेपर्यंत, जोपर्यंत या देशातला शेतकरी समृद्ध होणार नाही तोपर्यंत देश समृद्ध होणार नाही, असं माझं वैयक्तिक आणि स्वतःचं मत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी तो प्रयत्न केला तर उद्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तुम्ही उद्या सुशिक्षित व्हाल, पण दोन पद्धती असतात. कायद्याचं बोला नावाचा एक सिनेमा मी केला होता, त्यात एक महत्वाचं वाक्य होतं की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे. साक्षरा, उद्या तुम्ही साक्षर व्हाल. साक्षराच्या विरुद्ध काय? साक्षरा हे उलट केलं लिहिलं तर काय येईल? साक्षरा काय येईल पुरी? राक्षसा. तुम्हाला साक्षर होऊन राक्षस व्हायचंय का? तुम्हाला साक्षर होऊन काय द्यायचं आहे? तर लोकांना आनंद द्यायचा आहे. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द नाही आहे का? आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय सांगा कोणतरी? दुःख. मग सुखाच्या विरुद्ध काय? सुखाच्या विरुद्धही दुःख, आनंदाच्या विरुद्धही दुःख. आनंद विरुद्धार्थी शब्द नाही. सुखाला दुःख आहे, पण आनंद जेव्हा तुम्ही वाटता तेव्हा त्या समोरच्याच्या चेहऱ्यावर पसरणारे जे भाव आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनाला होणारी जी जाणीव आहे ती आनंदाची जाणीव. उद्या एखाद्या तहानलेल्याला जेव्हा तुम्ही पाणी पाजता त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जो भाव येतो तो आपल्या आत्म्याला सुखावतो, त्याला आपण आनंद म्हणतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात, पण आनंद मिळत नाही. त्यामुळे आनंद हा तुम्ही वाटला तर तो तुम्हाला मिळणार आहे. ज्ञान हे तुम्ही वाटलं तर ते तुमचं वाढणार आहे. जी गोष्ट तुमच्याकडे साठून पडलेली आहे ती सडून जाणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं पर्यावरण, आपला निसर्ग, आपलं वाचन, आपलं ज्ञान हे जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे, एकदा आपला मेंदू गहाण पडला की मग कशाचाच काही उपयोग होत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपण आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने चालायला शिकायला पाहिजे. आज खरं तर तुम्ही विद्यार्थी आहात, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु आपल्याला बाकीच्याही मान्यवरांचं मनोगत ऐकायचं आहे आणि वेळेचं भान ठेवायचं आहे. कारण 2-3दा जांभया पाहिल्या मी, 2-3 लोकांनी दिल्या. एक सभेत एक जण बोलायला लागला, तो इतका बोलू लागला, तो लोक कंटाळे म्हणले थांबतोय कधी आता. त्यांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला बघा उशिरा का होईना दाद मिळायला लागली म्हणून अजून रट्टा मारला त्याने. नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण जरा जास्त वेळ बोललो. तो म्हणला माफ करा श्रोते, घरातनं गडबडीत बाहेर पडलो त्यामुळे हातात घड्याळ बांधायचं राहून गेलं. एक जण उठला आणि म्हणला घड्याळाचं राहू दे बाबा, मागच्या भिंतीवरचं